नमस्कार मित्रांनो, मी करण मुथा आपल्या सगळ्यांचं परत स्वागत करतो EFT मध्ये। तर आजचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन आलोय कोकोनट एक्सपोर्ट। तुम्ही जर सांगितलं तर तुम्ही अवतीभवती बघू शकतात। आज आपण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नाहीये, आज आपण आहे तमिळनाडू कोयंबतूर साईडला। तर आज आपण आलोय बेसिकली आज आमचे काही कंटेनर इथनं एक्सपोर्टला चाललेत, 2 इराणसाठी 2 दुबईसाठी। तर स्टार्ट टू एंड मी तुम्हाला प्रॅक्टिकल प्रोसेस सांगणार आहे। जसं आपण स्प्राईटच्या ॲडमध्ये बघतो सीधी बात नो बकवास, तर इथे काही वेगळं तुम्हाला नाही, एक्झॅक्ट मी नॉलेज येईल। जर कोकोनट एक्सपोर्ट करायचं आहे तर आमचा इथे डोमेस्टिक सेटअप कसा आहे, ट्रस्टेड आम्ही काही लोक इथे कशी जमा केलेत आणि गॅरंटेड एक्सपोर्ट विथ चांगले मार्जिन्स आणि चांगले प्रॉफिट आम्ही कसं करतो। सोपी प्रोसेस आहे। माझ्या मागे जे आहे हे बेसिकली डी हस्किंग यार्ड आहे। अवतीभवती जर बघितलं तर इथे कमीत कमी 2 ते 3 हजार हेक्टर शेती अख्खी कोकोनट आणि बनानाची आहे। तर बेसिकली इथे काम मित्रांनो कसं होतं की नियर बाय सगळ्या जागेवरनं कोकोनट इथे गोडाऊनला आणलं जातं। त्यानंतर बेसिकली डोमेस्टिक साईज वाईज, स्टेट वाईज, एक्सपोर्ट वाईज हे सगळं बेसिकली कंपनीला कोणतं द्यायचं हे सगळं बेसिकली सॉर्ट आणि ग्रेड केलं जातं। त्यानंतर ते पॅकिंग नीट करून इथनं मुंबई पोर्ट, कोचीन पोर्ट इथे पाठवलं जातं आणि त्यानंतर ते एक्सपोर्ट केलं जातं। तर चला येऊया मित्रांनो, बघूया आपण स्टेप बाय स्टेप एक्सपोर्ट कसं होतं। या तर जसं की मित्रांनो आपण तिथनं इथपर्यंत आलो तर सगळ्यात पहिले जेव्हा नारळ येतात, तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे बॅच करून ठेवले जातात। म्हणजे कसं की जेव्हा बेसिकली नारळ उतरवतात तर इथे बॅच करून ठेवले जातात। म्हणजे 15 दिवसांनी पिकलेले, 30 दिवसांनी पिकलेले, आपल्याकडे जसं हार्वेस्टिंग म्हणतात। तर बेसिकली कसं जेवढा जुना नारळ त्याची तेवढी शेल्फ लाईफ चांगली। इथे जर तुम्ही बघितलं तर ही 15 ते 16 दिवसांची बॅच इथे ठेवली आहे। आता हा जो माल बेसिकली मित्रांनो आहे ना, हा सगळा जो माल असतो हा चालतो आपल्या डोमेस्टिक क्वालिटीला। आता ह्याचं वजन जर बघितलं तर 500 ते 800 ग्राम आहे, पण जसे जसे दिवस वाढतात तसं आतलं वॉटर कंटेंट कमी होतं। तर हा माल मित्रांनो एक्सपोर्टला चालत नाही। जर तुम्ही बघितलं तर ब्लॅक डोळे तुम्हाला कुठे दिसणार नाही। ही सोपी प्रोसेस आहे ओळखायची की हे बेसिकली आहे डोमेस्टिक क्वालिटीचं। ह्याच्या साऊंडवरनं पण मित्रांनो ओळखलं जातं की हे कशा क्वालिटीचं आहे। तर ही पूर्ण आहे डोमेस्टिक क्वालिटी। आता त्यानंतर सेकंड बॅच जी आपण बघू त्या साईडला ठेवलेली आहे ती आहे पूर्णपणे एक्सपोर्ट क्वालिटीची। सोपी प्रोसेस काय, नारळ ठेवला त्याला सोलला जातो, सोलल्यानंतर आतला जो नारळ ठेवला जातो त्या बाजूला त्याचं गर टाकलं जातं। चांगली गोष्ट मित्रांनो याच्यात काय माहिती आहे तुम्हाला, नारळाच्या झाडपासून जेवढं काही येतं ना ह्याची सगळ्याची विल्हेवाट होते, वेस्टेजमध्ये जात नाही मित्रांनो, पण ह्याचा ॲक्च्युअली तुम्हाला सगळा उपयोग होतो। जसं की आता मागचे जे काही तोडलेले नारळ आहेत, चांगला नारळ विकला जाणार, त्यानंतर त्याचे जे काही आउटर शेल आहे मित्रांनो ते देखील कॉयर कंपनीजला विकलं जातं, फेकण्यात काही जात नाही। ह्याची जी पानं आहेत ह्याच्यापासून आपले झाडू झाले, चटया झाल्यात, मॅट्रेस झाले, हे बरंच काही बनवलं जातं। तर हे एक्सपोर्टसाठी मित्रांनो सर्वात उत्तम प्रोडक्ट आहे। ह्याच्या पलीकडे सांगतो, आता ह्याच्यातनं जे काही डॅमेज देखील मित्रांनो निघतं ना, त्याच्यातनं चांगल्या नारळांचं तेल काढलं जातं, त्याचं आउटर शेल आहे ना ते देखील मित्रांनो एक्सपोर्ट केलं जातं। तर तुम्ही या आपण पुढची जी बॅच आहे सेकंड बॅच एक्सपोर्ट क्वालिटी ती बघूया। लास्टला मी पॅकिंग दाखवेल आणि मग सोप्या ह्याच्यात सांगेल कसं काम करतात। तर मित्रांनो जसं आपण तिथे प्रोसेस बघितली, तर हा जो मित्रांनो नारळ ठेवलेला आहे ना, तर हा आहे मित्रांनो पूर्ण नवीन क्रॉप। हा सोलल्यावर ह्याच्यातनं पांढरा माल निघणार जे की आपण तिथे बघितलं, आणि हा पूर्णपणे चालतो डोमेस्टिकला। ह्याच्यानंतर आता 15 दिवसांनी हा माल बेसिकली असा कन्वर्ट होतो, म्हणजे ब्राउनिश कलर। तर ह्याच्यातनं जो निघणार ना तो काळा नारळ निघणार। तर हा बेसिकली तुम्हाला दुबई क्वालिटीसाठी चालतो, मी तो देखील तुम्हाला तिथे दाखवेल। तर ह्याची शेल्फ लाईफ जी आहे ना ही 25 ते 30 दिवस आहे। आता ह्याच नारळाला पण मी तुम्हाला तिथे दाखवेल, तो ठेवला जातो 45 to 50 डेज। जेव्हा तो डिहस्क म्हणजे सोलला जातो त्याची मित्रांनो शेल्फ लाईफ जाते पुढे 45 ते 60 दिवस। ती बेसिकली इराण क्वालिटी, रशिया क्वालिटी, जपानसाठी म्हणा, इव्हन US साठी म्हणा, इव्हन प्रोसेसिंग कंपनीज म्हणा, तर बेसिकली ही जी क्वालिटी आहे पूर्ण 45 डेजची ही जाते एक्सपोर्टला। तर ती बेसिकली जास्त ठेवलेली आहे। तर ह्याच्यात प्रोसेसिंग कसं आहे की नारळ काढला त्याला तुम्ही किती दिवस हार्वेस्ट करतात म्हणजे ठेवतात, त्यानंतर किती दिवसांनी सोलतायत आणि कसं पॅकिंग हँडलिंग करतात त्याच्यावर सगळा मेन खेळ। तर त्यामुळेच आपण आता बघूया की 45 डेजचा नारळ कसा आहे। हा जो मित्रांनो नारळ आहे हा 45 ते 50 दिवस जुना आहे। तर हा बेसिकली पूर्णपणे एक्सपोर्टलाच असतो। आता तो जो मगाशी आपण नारळ बघितला तो पांढरा होता। आता तुम्ही हा जर नारळ बघितला हा लगभग अर्धा किलोचा आहे। ह्याला ब्लॅक डोळे तुम्हाला दिसतील आणि पूर्ण ब्राऊन क्वालिटी आहे। आवाज जरी बघितला तर नीट आवाज येतोय।
तर लगभग ही क्वालिटी मित्रांनो जाते एक्सपोर्टला. आता ह्याच्यात जर छोटी साईज निघाली, आता हा तर आहे अर्धा किलो, हा लगभग 600-750 ग्राम असेल. तुम्हाला पुढे मेजरिंग पण मी दाखवेल कसं केलं जातं. तर हा सगळा सॉर्ट होऊन हा जातो मित्रांनो एक्सपोर्टला. कुठे? जिथे ट्रान्झिट टाइम इंडियामधनं जास्त आहे, जसं इराण झालं, रशिया झालं, US झालं, इतर अजून काही कुवेत, कतर साईड आहे. आमचं आता जसं मागे म्हणलं दुबई, इराण, टर्की तिन्ही ठिकाणी ऑफिस आहे. तर रेग्युलरली आमचं दुबईला देखील माल जातो, आपला इराणला देखील जातो. रिसेंटली आपण रशिया आणि जपानला पण स्टार्ट केलाय. तर तो सगळं मित्रांनो हा माल एक्सपोर्टला जातो. इथे जर तुम्ही बघितलं तर हे बेसिकली काय ठेवलं, हे डिहस करण्यासाठी ठेवलं. म्हणजे हा नारळ पूर्ण सोलला जाईल. ह्याचा जो काही कचरा आहे म्हणजे बाहेरचा आउटर शेल आहे तो इथे टाकला जातो. आणि मगाशी पण मी मित्रांनो सांगितलं हे फेकलं जात नाही, तर हे प्रोसेसिंग कंपनीजला विकलं जातं. लगभग तुम्ही पकडा 20 पैशांपासून ते 50 पैशांपर्यंत हा माल स्पॉटवर विकला जातो. त्यानंतर ह्याची जी काही झाडं आहेत हे तुम्हाला झाडू बनवण्यासाठी आणि वेगवेगळ्या कामांसाठी देखील उपयोगी येतं. तर चला मी तुम्हाला आता पुढे पॅकिंग प्रोसेस दाखवतो. या स्टार्ट. तर आपण जसं तिथनं आलो, सगळा नारळ मित्रांनो सॉर्ट होऊन इथे ठेवला जातो. पहिल्याला ठेवलंय डोमेस्टिक क्वालिटी, हा एक्सपोर्टला नाही टाकला. सेकंड आपण मित्रांनो ठेवलंय इराण क्वालिटी. आता जर तुम्ही हा एक एक नारळ मित्रांनो बघितला ना, हा 650 ग्राम पासून ते 1200-1300 ग्राम पर्यंत. इव्हन मी बोलत नाही, तुम्हाला वजन देखील दाखवेल. बाजूची जी क्वालिटी आहे ती पूर्णपणे दुबईला जाणारी क्वालिटी आहे साईज वाईज, कारण की दुबईला 450 ते 550 ग्राम लागतो. वेळेत जास्त ट्रान्झिट टाइम जसं इराण झालं, रशिया झालं, जपान झालं, तिथे कंपल्सरी तुम्हाला 550 ते 650 ग्रामच्या वरच तुम्हाला नारळ लागतं. तर ही साईज देखील तुम्ही बघू शकता. आता ही साईज छोटी आहे बघा, ही साईज मोठी आहे, तर हा फरक पडतो. आता रिसेंट जे आम्ही आता पॅकिंग करतो हे 50 किलो पॅकिंग आहे. हे चाललंय US च्या कंपनीला. हे वजन केलं जाणार, लगभग 100 पीसेस ह्याच्यात येतात आणि ॲव्हरेज वेट ह्याचं 53 ते 55 किलो भरायला पाहिजे. ते देखील मी तुम्हाला इथे दाखवेन. आता तुम्ही बघू शकता बेसिकली हे ठेवलं, ॲव्हरेज वेट ह्याचं 53 किलो ते 55 किलो भरायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्या बॅचेस केल्या जाणार. बॅचेस केल्यावर हा एक्सपोर्टला टाकला जाणार. आता ह्याच्यात काय होतं, कधी कधी जेव्हा आपण नारळ ठेवतो, नारळ तुटतात, फुटतात, खराब होतं. तर आता हा मित्रांनो वेस्टेज नाही, हा देखील पूर्णपणे यूज केला जातो. जे मी तुम्हाला आता पुढे दाखवेल की जर तुटलेला नारळ आहे तर तो ऑइलसाठी यूज केला जातो. जो त्याचा शेल आहे तो चारकोल म्हणजे ब्रिकेटसाठी देखील यूज केला जातो. तर तुमच्याकडे मित्रांनो प्रोडक्ट नसेल आणि तुम्हाला जर एक्सपोर्टमध्ये सेफली पडायचं आहे तर शुअरली तुम्ही खालती दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, ज्यांनी गॅरंटेड एक्सपोर्ट आमच्या बरोबर स्टार्ट होऊ शकतं. तर पुढे आपण बघू की ह्याचं वेस्टेज जे काय बाहेर पडतं ते कसं ठेवून कसं प्रोसेस केलं जातं. सो जसं बघितलं की तिथे जेव्हा काही पॅकिंग वगैरे होतं, सगळं सॉर्टेड माल ठेवला जातो. त्यानंतर जो काही रिजेक्शन आहे, फुटलेला माल आहे, तो मित्रांनो सगळा इथे ठेवला जातो. आता इथे ठेवून काय होतं, एक तर ह्याच्यातला जो खोबरा आहे तो खोबरा काढून मित्रांनो इथे टाकला जातो. खोबरा टाकल्यावर हा बेसिकली राहतो आउटर शेल. तर ह्याचं जे काय वरचं आहे हे सगळं माल काढून तिथे ठेवला जातो. आता हा मित्रांनो आउटर शेल हा पण देखील फेकायला जात नाही. हे बेसिकली चारकोलच्या जागी हे यूज केलं जातं, ज्याला ब्रिकेट म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्याचा देखील रेट म्हणजे जर फक्त आउटर शेल बघितलं तर ह्याचा रेट 15 रुपयापासून ते 20 रुपये पर किलो कंपनी घेते. हे यूज केलं जातं तेलासाठी. तेल बेसिकली लगभग पकडा 1 किलो नारळमध्ये जर तुम्ही बघितलं, हा तेलासाठी नारळ यूज केला जातो. 1 किलोमध्ये मित्रांनो 60 ते 65% ह्याचं तेलाचं निघतं. हा फरक आहे गुजरात महाराष्ट्राचा नारळाचा आणि इथला. आपल्या इथले नारळ बघितले तर 30-40% आउटलेट आहे. प्लस ह्यांचा जे खोबऱ्याचा जर गर बघितलं थिकनेस, हा 1.5 ते 1.25-2 सेंटीमीटर आहे मित्रांनो. त्यामुळे बेसिकली कोकोनट इथनं केला जातो. तर अशा प्रकारे ही सगळी प्रॅक्टिकल माहिती आहे. या सगळ्या प्रॅक्टिकल व्हिजिटसाठी आणि प्रॅक्टिकल जसं मी म्हणलं सीधी बात नो बकवास, फालतू इथे तुम्हाला मोटिवेशन कसं होतं काय होतं थेरॉटिकल ज्ञान काही नाही. स्ट्रेट अवे जर तुम्हाला डायरेक्ट एक्सपोर्ट करायचं आहे, जर तुम्ही कुठे जाऊन थकलेले कंटाळलेले असाल, आजच मी परत सगळ्यांना विनंती करतोय, नवीन जर एक्सपोर्ट बिझनेस, इम्पोर्ट बिझनेस, डोमेस्टिक ई बिझनेस तुम्हाला जर स्टार्ट करायचं आहे, खाली दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. आणि मी परत सांगतोय गॅरंटेड 1 महिन्यात तुमच्या शिपमेंट करून द्यायची जबाबदारी आमची, कारण की आम्ही स्वतः बाहेर देखील आहोत, डोमेस्टिक ट्रेडर आहोत. आणि हा जो सेटअप दाखवला इथे नक्कीच तुम्ही आमच्याशी जुळल्यावर तुम्हाला स्वतः फील्डवर येऊन मित्रांनो हे सगळं काम करायचं आहे. धन्यवाद. मी करण मुथा.